नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आजचा रीडिंगचा विषय आहे शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत. आणि मला इथं खूप छान असा मेसेज कनेक्ट झाला, तर बघूया. जे एक अपूर्ण काहीतरी आहे जे पूर्ण करायचं आहे, ॲज अ सोलमेट असेल किंवा ट्विन फ्लेमची एनर्जी मला इथं पिक होते. तर अशी काही शक्ती आहे, शिव आणि शक्ती जे विभक्त आहेत, आणि किंवा असं एक नवीन विवाहाची अशी सुद्धा इथं मला एनर्जी आहे. कोणाचा तरी विवाह ठरतोय आणि त्या ह्याच्यामधली ती जी एनर्जी आहे ती खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल आहे. किंवा जो एखादा जोडीदार तुम्ही मॅनिफेस्ट करत होता, मागत होता, तो सुद्धा तुमच्या आयुष्यात येतोय. आणि शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतायत तर ते बघूया. एक हेल्पिंग हँड मला इथे दिसते, म्हणजे एक अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला उच्च शिखरापर्यंत घेऊन जाईल. म्हणजे तुम्हाला जे जे आयुष्यात तुमच्या अडथळे येत आहेत, त्याचं मी वैवाहिक याच्यावरूनही सांगितलं, पण तुमचं बिझनेस असेल, करिअरमध्ये असेल, त्यामध्ये सुद्धा, किंवा आध्यात्मिक प्रवासामध्ये, तुमच्या आध्यात्मिक प्रवासामध्ये तुम्हाला असा जोडीदार, म्हणजे अशी एक सोल्स तुम्हाला कनेक्ट होईल जी तुम्हाला अध्यात्माचा एक नवीन धडा जो आहे, नवीन जो प्रवाह आहे, त्या प्रवाहावर तुम्हाला घेऊन जाईल. किंवा त्या व्यक्तीच्या थ्रू तुम्हाला अजून तुमची जी शक्ती आहे त्या शक्तीशी तुम्हाला कनेक्ट करता येईल त्या शक्तीशी. कुठंतरी ती शक्ती जर हरवलेली असेल, म्हणजे जर सोल्स असतात तर ती शक्ती डीप हे होत असते, तर तिथपर्यंत तुम्हाला ती हे पोहोचवेल. म्हणजे तुमच्या शक्तीशी, तुमचं जे शक्तिरूप आहे त्या शक्तिरूपाशी ती एनर्जी तुम्हाला कनेक्ट करेल. अशी एखादी ऊर्जा तुमच्या आयुष्यात येते आणि तुमच्या आयुष्यात पाठवतायत शिवशक्ती. तर बघूया असं काय आहे. मी जरा आश्चर्य, म्हणजे असे एक्साइटमेंट वाढली माझी. आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना. तर चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि रीडिंग कशी वाटते हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगायचं. थँक्यू सो मच. तर बघूया आपण असं काय आहे शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत. आणि 7 ऑफ वॉन्ड्स. इथं शिवशक्ती तुम्हाला कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहे, तर इथं खूप छान असा मेसेज आहे खरंच. तुम्हाला प्रोटेक्शनसाठी, तुमच्या जे प्रोटेक्शन आहे, कारण तुमचं इथं मला अशी सोल दिसते की तुम्ही तुमचा बघा, तुम्ही तुमचे जे वॉन्ड्स आहेत, 7 ऑफ वॉन्ड्स आहेत, तिथं 7 वॉन्ड्स लावलेले आहेत आणि 6 वॉन्ड्स लावलेले आहेत आणि 7 वॉन्ड्स आहे जो ह्या व्यक्तीने पकडलेला आहे, जो वॉन्ड्स त्या व्यक्तीने पकडलाय. म्हणजे एक मेसेज काय आहे, शिवशक्तीने तुम्हाला काय मेसेज दिलेला आहे, ही व्यक्ती ही तुमच्या प्रोटेक्शनसाठी आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणारं, म्हणजे तुमचा काय प्रवास आहे, तुमच्या ज्या प्रवासामध्ये आहे, जर तुम्ही काही तुमचा जो आध्यात्मिक प्रवास आहे, तुमच्या ज्या वैवाहिक आयुष्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं, ही तर जी तुमची विक्ट्री आहे, विक्ट्री तुमच्या आयुष्यात आता जो नवीन प्रवास सुरू होतोय, ज्ञानाचा आहे, अध्यात्माचा आहे, किंवा नवीन आयुष्य आहे, जे तुमचं आयुष्य जे सुरू होतंय, त्यामध्ये तुमची एनर्जी कुठंही कमी पडू नये, किंवा तुमची एनर्जी अजून वाढावी. तुम्ही जे चॅलेंजेस तुम्ही जे घेताय, हे जे जग आहे हे चॅलेंजेसचं आहे, कॉम्पिटिशनचे, स्पर्धेचं जग आहे. आणि ह्या जगामध्ये, ह्याच्यामध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला आपल्या कला, आपले सुप्त गुण किंवा आपलं ज्ञान वाढवणं गरजेचं आहे. आणि हे जरी ज्ञान वाढवलं आणि सगळं हे केलं तर त्याच्यासाठी प्रोटेक्शनची सुद्धा खूप गरज असते. तर हे प्रोटेक्शन तुमच्या आयुष्यात येते. आणि शिवशक्ती तुम्हाला कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतात तर ते प्रोटेक्शन, एक प्रोटेक्ट करणारी अशी एनर्जी असेल, जो जोडीदार म्हणून असेल, किंवा तुमच्या आयुष्यात असं काही स्किल आहे किंवा असे काही गुण आहेत जे अध्यात्माच्या रूपाने एक शक्ती आहे. ती शक्ती, जी प्रोटेक्शनची शक्ती आहे, ती तुमच्या आयुष्यात शिवशक्ती पाठवत आहेत. कारण हे चॅलेंजेस आणि ही विक्ट्री जी तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं, तुमच्या ज्ञानानं आणि अभ्यासानं तुम्ही ते मिळवलेलं आहे. मग तुमच्या वैवाहिक आयुष्यात सुद्धा मी इथं हेच सांगेन की शिवशक्ती तुम्हाला कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत, तर ही अशी एक ऊर्जा आहे ज्या ऊर्जेमुळं, तिच्यामुळं तुमचा सुद्धा नाव हे होतंय आणि तुम्हाला ती प्रोटेक्ट करतेय. ती ऊर्जा सुद्धा तुम्हाला प्रोटेक्ट करणारी आहे. तुमच्यातलं जे
ह्या कॉम्पिटिशनच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला उतरण्यासाठी कुठंतरी तुम्हाला भीती मनात किंवा असं एक मनामध्ये चंचलता तुमच्यामध्ये आहे की तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे तर ते घेऊ का नको, किंवा ते घेण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन हवं आहे. तर त्या मार्गदर्शनासाठी अशी एक व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये पाठवतायत शिवशक्ती, आणि ती तुम्हाला खूप ग्रो करेल. ती व्यक्ती किंवा ती जी एनर्जी आहे ती तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तुम्हाला खूप ग्रो करणार आहे. ती अशी शक्ती मला इथे, तुम्ही जे स्टक झालेला होता, स्टक जी तुमची एनर्जी होती, जी थांबलेली एनर्जी होती, त्या एनर्जीला सुद्धा ती पुढं घेऊन जाणार आहे. म्हणजे तुम्ही कुठंही थांबू नये तुमच्या जीवन प्रवासामध्ये. तुमचा आध्यात्मिक प्रवास असेल, तुमचा वैवाहिक प्रवास असेल, तुमचा ह्याचा फॅमिलीचा आयुष्याचा कोणत्याही प्रवासामध्ये तुम्ही तिथं थांबू नये. कारण तुमची ऊर्जा पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. कोणत्याही कलागुणांना तुमच्या तिथं धक्का लागू नये. तर तो ग्रो व्हावं, ग्रो होऊन अगदी म्हणजे ते हे व्हावं, सगळ्यांना त्याचा लाभ व्हावा. आणि तुमची ऊर्जा प्रोटेक्ट करण्यासाठी ही शक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. तुमची एनर्जी प्रोटेक्शन, एनर्जीचं तुमची जी ऊर्जा आहे ती खूप पॉवरफुल आहे. आणि ह्याला प्रोटेक्ट करण्यासाठी ह्या स्पर्धेच्या जगामध्ये कसं आहे, बरेच वेळा आपण असं धडकन सगळीकडे असं जातो, तसं नाही. तर प्रत्येक वेळी काही आपला औरा प्रोटेक्ट पण करण्याची गरज आहे. सर्वच ठिकाणी आपला असं फ्लो नाही हे करायचं. तर तिथं प्रोटेक्शन देण्यासाठी ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. ॲज अ शिक्षक म्हणून सुद्धा असेल, मी तर तेही सांगेन, शिवशक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुणाला पाठवत आहे तर अशी एखाद्या शिक्षक सुद्धा तुमच्यामध्ये, गुरु. थँक्यू सो मच गुरु, थँक्यू शिवशक्ती. तर असे गुरु आहेत, असे आध्यात्मिक एखादी गुरु असतील ज्यांना खूप पूर्व अनुभव आहे, खूप अनुभव आहे, त्यांनी ते शिकलेलं आहे, त्यांनी ते ज्ञान अवगत केलेलं आहे, घेतलेलं आहे, ज्ञान घेतलं, आणि त्यांची ऊर्जा इतकी पॉवरफुल आहे की ते त्यांच्या ऊर्जेमुळे सुद्धा तुम्हाला तुमची ऊर्जा प्रोटेक्शन कसं ठेवावं, प्रोटेक्ट कसं ठेवावं, एनर्जी चॅलेंजेस आहेत त्यांच्याशी कसं डील करावं, हे तुम्हाला इथं शिकवण्यासाठी सुद्धा ते गुरु तुमच्या आयुष्यात येत आहेत. ज्या गुरूंची तुम्ही वाट बघत होता ते गुरु तुमच्या आयुष्यात येत आहेत. लक्षात ठेवा, सर्वांना सांगा, विसरू नका, येऊन राहायचं आहे कमळ. आपला सर्वांची उमेदवा, जनसामान्यांची उमेदवा, माननीय डॉक्टर सुरेश भाई, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीपाद आठवलेकर, जनसुराज्य पक्ष, रयत क्रांती महायुतीचे अधिकृत उमेदवार, माननीय डॉक्टर सुरेश भाई यांचा निवडणूक चिन्ह आहे. तर ह्या असं हे आहे, असं एक कव्हरेज तुम्हाला दिलं जाते. कव्हरेज म्हणजे काय, प्रोटेक्शन तुम्हाला कव्हर केलं जातं. इथं हीच एनर्जी आहे की तुमच्या एनर्जीला कव्हर केलं जाते. जो वन्स कुणीही तुमच्या एनर्जीला इथं धक्का नाही लावू शकत. तर ह्या एनर्जीला तुम्हाला इथं प्रोटेक्ट करण्यासाठी आणि कव्हर करण्यासाठी ही शक्ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. कारण तुमची शक्ती अशी आहे, तुमची ऊर्जा अशी आहे, ते सर्वांमध्ये मिक्स होते, सर्वांमध्ये मिक्स होते. समर्पणाची भूमिका तुमच्यामध्ये आहे, कारण अशीच ऊर्जा तुमच्यात आहे. तुम्हाला अजून खूप तुमचं ज्ञान वाढवायचं आहे, आणि ह्याच्यासाठी सुद्धा, हे शिकवण्यासाठी सुद्धा तुमच्या आयुष्यात एक गुरु प्रवेश करतायत. आणि थँक्यू सो मच. तर बघा, टेम्परन्स, थँक्यू. तर गुरु तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत. अशा काही
एनर्जी सुद्धा तुमच्या आजूबाजूला आहे, ज्या तुम्हाला तुमची ऊर्जा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करतील किंवा तुम्हाला तुमच्या लाईफ पर्पज पासून हटवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करतील. तर त्यांना इथं त्यांची ऊर्जा, मी इथं तुम्हाला मोराचं हे ठेवले. जसं श्रीकृष्णांनी कसं त्यांचं एक रूप हे घेऊन नाही मला लक्षात. तर ते श्रीकृष्णांसारखं जी ऊर्जा आहे, म्हणजे प्रत्येक त्यांच्या रूपात ते कसे मिश्किलपणे आणि छान असं हसतच, म्हणजे समोर कितीही हे असलं तरी त्याच्यामध्ये त्यांचा बॅलन्स ढळत नव्हता. म्हणजे त्यांचं एक बॅलन्सची त्यांच्यामध्ये ऊर्जा, आणि ती ऊर्जा त्यांनी कायम ठेवली होती. तशीच ऊर्जा तुमच्यामध्ये ते फ्लो करतायत. असं शिवशक्ती तेच सांगतायत की तुमच्यात अशी ऊर्जा, कोणत्याही क्षेत्र असू दे, क्षेत्र कोणतंही असू दे किंवा कुणीही समोर असू दे, त्यामध्ये तुमची ऊर्जा इतकी अशी हे करून बाहेर येईल की तुम्ही तिथं म्हणजे हे फिट व्हाल. ऊर्जा कोणतीही असू दे किंवा कार्य कोणतंही असू दे, कार्यस्थळ कुठलंही असू दे, असं नाही आहे की मी इथं बसले किंवा इथं गेलो तरच माझी ऊर्जा वाढते, तरच मी हे करू शकतो, तरच मी हे करू शकते. तर नाही, जिथं कुठं तुम्ही जाल किंवा जिथं कुठून तुम्ही तुमच्या कार्याला जाल त्याच्यासाठी तुम्ही हे करा, तिथं तुम्ही त्या ह्याच्यामध्ये ॲडजस्ट म्हणजे हे व्हाल. असं इथं हाही मेसेज आहे. तुमचा शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतायत तर तुमचे पेशन्स. शिवशक्ती तुमच्या आयुष्यात आता तुमचं जे लाईफ पर्पज आहे, आणि लाईफ पर्पज आहे ते लाईफ पर्पजकडे जाण्यासाठी तुम्ही जे पेशन्स ठेवले, त्या पेशन्सचं इथं जे चांगले हे आहे रिवॉर्ड्स आहेत ते सुद्धा या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे रिवॉर्ड्स सुद्धा दिले जात आहेत. आणि हेच रिवॉर्ड्स तुमच्या आयुष्याला म्हणजे खूप तुमच्या पर्पजकडे जायला खूप तुम्हाला इथं मदत करतायत. आणि हेच आयुष्यात तुमच्या अशी ऊर्जा पाठवतायत, जी ऊर्जा ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही चुकीच्या ह्याच्यामध्ये कुणी तुम्हाला घाबरवलं असेल, कुणी तुम्हाला अशी तुमच्यातलीच जी ऊर्जा एखादी आहे किंवा तुमच्यातलीच अशी शक्ती आहे की तुम्हाला ते निगेटिव्ह अशी एनर्जी की तुम्हाला ती घाबरवते किंवा तुम्हाला पुढे जायला भीती मनामध्ये हे आहे, तर ते सगळं भीतीचं वातावरण सुद्धा तुमच्यातनं हे होतंय. तुमचा कॉन्फिडन्स जो मी तर खूप छान असा मेसेज मला हे झालाय, तुमचा जो लो कॉन्फिडन्स चालला होता, म्हणजे द्विधा मनस्थिती, हे करू की ते करू, कोणत्या कार्यामध्ये यश आहे, कुठं मी पुढं पाऊल टाकू, हे तुम्हाला द्विधा मनस्थितीमध्ये जे तुम्ही होता, तर ते तुमचा जो कॉन्फिडन्स लो झाला होता की मी करू का नको, इथं केलं तर हे होईल, तिथं केलं तर ते होईल, तो कॉन्फिडन्स तुमचा इथं वाढवला जातोय. आणि तो या वाढलेल्या कॉन्फिडन्समुळेच तुमची जी ऊर्जा आहे, तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुम्हाला बाहेरपर्यंत हे होतंय. जर तुम्ही कुणीही कोणत्याही क्षेत्रात असाल, असं मोटिवेट स्पीकर, मोटिवेशनल तुमचे व्हिडिओज असतील, मोटिवेट करणारं असं काही तुम्ही काम करताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर यश आहे. आणि यासाठीच तुमचं जे मोटिवेशन आहे ते लोकांना असं इन्स्पायर करणारा आहे, असं खूप प्रोत्साहित करते, एनर्जीना प्रोत्साहित करते. आणि त्याच्यामुळेच तुम्हाला ह्यात पुढं जाण्यासाठी तुम्हाला इथं मार्गात कोणतेही अडथळे येऊ नयेत म्हणूनच शिवशक्ती अशी एक ऊर्जा तुमच्या आयुष्यात पाठवत आहे, जी तुम्हाला प्रोटेक्ट करेल, जी तुम्हाला प्रोटेक्शनचं शिकवण देईल, औरा कसा प्रोटेक्ट करायचा, आणि तुम्हाला स्वतःचं लक्ष स्वतःवर म्हणजे ध्यानावर कसं लक्ष द्यावं, चक्राजवर कसं काम करावं, आणि वरती चक्राजमध्ये वरती जात असताना त्या चक्राजमधले ब्लॉकेजेस कसे असतात ते कसे हटवायचे, तुमचा औरा कसा प्रोटेक्ट करायचा आहे, जर हिलर म्हणून तुम्ही काय करू शकता हे सुद्धा, जे नवखे कोणी टॅरो रीडिंग तुम्ही शिकत असाल किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये तुम्ही एखादं काही तुम्ही शिकताय आणि ते तुम्हाला प्रेझेंट करायचं आहे, तर ते शिकत असताना तुम्हाला स्वतःला कसं प्रोटेक्ट करता येईल किंवा करायचं ही शिकवण सुद्धा तुमच्या आयुष्यात येते. आणि शिवशक्ती त्यांना तुमच्या आयुष्यात पाठवता येते. जे का हिलर आणि एक गुरु आहेत ते तुमच्या आयुष्यात येत आहेत. आणि अशी एक एनर्जी सुद्धा आहे जी वैवाहिक दृष्टिकोनातून तुमच्या आयुष्यात येते. विवाह मी तर तुम्हाला पहिल्या कार्डमध्ये सांगितलं, किंवा हे तुमच्या विवाहाच्या रूपाने सुद्धा ती शक्ती तुमच्या आयुष्यात येते, ज्या शक्तीची तुम्ही वाट बघत होता. आणि थँक्यू सो मच. आणि मिरॅकल्स शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतायत, मी तुम्हाला तेच म्हटलं, इथं ऊर्जा तुमची प्रोटेक्ट केली जाते. इथं 6 ऑफ वॉन्ड्स आहेत, तर हे वॉन्ड्स तुम्ही तुमच्या ऊर्जेनं, तुमच्या शक्तीनं, तुमच्या सामर्थ्यानं उभे केलेले आहेत.
आणि ह्या वॉन्ड्सची ऊर्जा कुठंही ह्याला डावललं जाऊ नये किंवा धक्का लागू नये याच्यासाठी तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जात आहे. इथंही प्रोटेक्शनच आहे, टेम्परन्ससारखी एनर्जी आहे, पेशन्स आहेत आणि तुमचं जे चांगले विचार आहेत त्या विचारांना, तुमच्या कॉन्फिडन्सला, तुमच्या बॅलन्सला, सगळ्याला प्रोटेक्शन आहे इथं. आणि हे प्रोटेक्शन देणारी ऊर्जा ही तुमच्या आयुष्यात प्रवेश करते आणि शिवशक्ती तीच ऊर्जा तुमच्या आयुष्यात पाठवते. तर मिरॅकल्सच्या रूपाने तुम्हाला आता जाणवेल की तुमची जी शक्ती आहे, तुमचा जो प्रवास आहे, जो आध्यात्मिक असेल, सगळ्याच दृष्टीने जो तुमचा प्रवास जो चाललेला आहे त्या प्रवासाचा फ्लो होण्याची वेळ आली आहे. जर मिरॅकल्सच्या दृष्टीने ह्याचं तुम्ही जाणवेल ते तुम्हाला की शिवशक्ती तुमच्या आयुष्यात अशा दिव्य शक्ती पाठवतायत, असं दिव्य काहीतरी ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवास करते जी खूप अशी आल्हाददायक आहे. असा एक प्रकाश तुमच्या आयुष्यात प्रवेश करतोय तुमच्या आयुष्यात. तुमच्या म्हणजे तुम्ही असं ध्यान करत असाल किंवा तुम्हाला स्वप्न पडलं तर तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला एक प्रकाश आहे ज्याने तुमच्या आयुष्यात प्रवेश केलाय आणि खूप मोठा असा लख्ख प्रकाश तुम्हाला दिसेल आणि त्या प्रकाशाशी तुम्ही कनेक्ट होताय. तुमचं आयुष्य उजळून टाकेल हा प्रकाश, असं तुमच्या ह्याच्यामध्ये लख्खपणा पाठवतायत, लख्ख प्रकाश असा तुमच्या आयुष्यात पाठवतायत शिवशक्ती. तर तुम्हाला इथं हा मेसेज दिला जातोय. थँक्यू सो मच, थँक्यू. खूप छान मेसेजेस कनेक्ट होतात, तुमचीच ऊर्जा असते. चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतायत तर ही सेवा तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुमच्या सगळ्या ह्या आयुष्याच्या प्रवासात तुम्ही इतकी सेवा केली, जर करत असाल, तुम्ही जी सेवा करताय, तुम्ही जी केलेली सेवा आहे आणि त्यासाठीच तुम्हाला अशी एक शक्ती आहे जी तुम्हाला अजून स्ट्रॉंग करेल. जे कार्य तुम्ही हाती घेतलेलं आहे आणि ते कार्य पुढं नेण्यासाठी तुम्हाला त्या शक्ती जी हे आहे तुमची सेवा करण्याची जी एक तुमच्यातला जो स्किल आहे, जर नर्सिंग असाल, नर्स तुम्ही असाल किंवा तुम्ही डॉक्टर असाल, तुम्ही तुमच्या हेल्थची काळजी घेत असाल किंवा तुमच्या घरामध्ये फॅमिलीमध्ये अशी लोक आहेत ज्यांची तुम्ही काळजी घेताय, सेवा करताय, ते करत असताना सुद्धा तुमची ऊर्जा कुठंतरी ह्याच्यामध्ये जे तुम्ही कार्य करताय किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला हे होतं, इनबॅलन्स होतंय, तर तिथं सुद्धा तुम्हाला अशी शक्ती पाठवली जाते की ती त्या सेवेच्या रूपानं तुम्हाला त्याचं फळ आहे, ते फळ तुम्हाला तिथं दिलं जाते. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रत्येक बाबतीत तुमच्या सेवेचं तुम्हाला फळ दिलं जातं इथं. आणि शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतायत तर ही जी तुम्ही सेवा केलेली आहे आणि हे जे तुम्ही सेवा करताय त्याच्या फळरूपाने आशीर्वाद जे आहेत शिवशक्ती तुमच्याकडे पाठवतायत. आणि जी व्यक्ती जरी एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये अशी बेड रिडन असेल किंवा तुम्ही काही बाहेर हे करत असाल तर ते लवकरच त्यांच्या हेल्थमध्ये इम्प्रूव्ह तुम्हाला बघायला मिळेल. ते खूप ॲक्टिवली हे होत आहेत, बरे होत आहेत किंवा त्यांना स्वतःला बॅलन्स करतायत, पुढं हे करतायत असं तुम्हाला जाणवेल. हाही मेसेज आहे ना, शिवशक्ती तुम्हाला हा मेसेज देत आहेत की त्यांनी जी शक्ती हरवलेली होती किंवा इथं हाही मेसेज आहे, जी शक्ती असे बेड रिडन्स व्यक्ती तुमच्या घरामध्ये आहे ज्यांचा हात, आता मला इथं हे दिसते, ज्यांचा एक हात आहे आणि त्या हातावर पॅरालाइजचं सुद्धा हे आहे. तर मला जो मेसेज कनेक्ट होतोय ते सुद्धा मी इथं सांगते. अशी जी बेड रिडन व्यक्ती आहे जिच्या हात किंवा पाय हे होत नाही आहे, चालता येत नाही आहे किंवा इम्प्रूव्हमेंट नाही आहे त्याच्यामध्ये, तर इथं हे तुम्हाला दाखवलं जाईल की शिवशक्तीतून त्यांच्या आयुष्यात ती शक्ती जी हरवलेली होती, त्यांच्यातली जी शक्ती जी कमी झालेली होती, ती शक्ती पुन्हा एकदा ऊर्जा ती त्यांच्या त्या बॉडीमधून प्रवाहित होतीये आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा तिच्या ॲक्टिव्ह ह्याच्यामध्ये येते. तर हे तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय की शिवशक्ती त्यांची हरवलेली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा पुन्हा एकदा प्रवाहित करतायत, त्यांच्या शरीरातील असेल, त्यांच्या आयुष्यातील ती शक्ती प्रवाहित करतायत आणि ते पुन्हा उभे राहत आहेत, अशी सुद्धा इथं एनर्जी आहे. आणि ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण खूप मोठी रिडिंग आहे, खूप मोठा मेसेज आहे. तर नक्की मला इथं कमेंट करून तुम्ही सांगायचं. आणि डिसअपॉइंट झाला होता तुम्ही
हे सुद्धा शिवशक्तींचं आहे की इथं ह्याच्यामध्ये तुम्ही डिसअपॉइंट झालेले असाल. म्हणजे काही गोष्टी असतात बरेच वेळा, काही कार्य करायचे आहेत तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीमध्ये अशी एखादी व्यक्ती आहे जिच्यामुळे घरी तुम्हाला त्या म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला लक्ष देता येत नाही आहे. तुमची ऊर्जा इकडं डिस्ट्रीब्यूट होते आहे की तुम्हाला तिथंही लक्ष द्यायचं आहे, तुमच्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे, तुमच्या बाकी तुम्ही जे काही करत असाल त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. तर तुम्ही डिसअपॉइंट झालाय की तुम्हाला लक्षात येत नाही की मी नक्की काय करू, या लक्षात येत नाही. तुम्ही ती शिवशक्तींकडे तर तुम्हाला हे केलं असेल तर शिवशक्ती तुमच्यासाठी हाच मेसेज देतात की लवकरच ती जी तुमच्या घरची जी फॅमिलीतली व्यक्ती आहे ती लवकरच रिलीफ होते, या सगळ्या ह्याच्यामधून बाहेर पडते आणि पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या म्हणजे त्यांना प्रोटेक्शन आहेच. त्यांच्यावर जी व्यक्ती तुमच्या घरामध्ये हे आहे त्याला काहीतरी म्हणजे अशा गोष्टींनी हे केलेलं होतं, अशा एनर्जीने जर खडून ठेवलेलं होतं की त्या प्रयत्न करतात पण त्या ह्याच्यामध्ये उभं राहत नव्हत्या. तर शिवशक्ती त्यांना ब्लेस्ड करतायत आणि त्यांची ऊर्जा ज्यांनी हे केलेलं होतं त्यांना सगळ्यांना बाजूला काढून त्यांची ऊर्जा पुन्हा एकदा त्यांच्या शरीरामध्ये आणि त्यांच्या आयुष्यात ती प्रवाहित होती आहे. जर तुम्ही रेकी हिलर सुद्धा इथं असाल, मी तेही सांगेन की हिलिंगचं तुम्ही खूप हे करता, हिलिंग वगैरे देत असाल किंवा हिलिंग घेत असाल तर ते तुम्हाला त्याचं चांगलं फळ इथं मिळणार आहे. आणि शिवशक्ती तीच ती हिलिंगची जी ऊर्जा आहे ती त्यांच्या आयुष्यात पाठवत आहेत, हिलिंग. आणि थँक्यू सो मच. आता चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, कारण खूप छान असे मेसेजेस इथं आहेत. तर इथं मी तुम्हाला असं हे कार्ड थोडं लावून घेते आणि अशी कार्ड्स आहेत. असं प्रोटेक्शन आहे, मिरॅकल्स आहेत, सेवा आणि डिसअपॉइंटिंग्समधनं तुम्ही बाहेर पडताय. आणि असं मिरॅकल्सच्या रूपाने यांची जी तब्येत आहे, जे हेल्थचे प्रॉब्लेम्स आहे, जे तुम्ही सेवा करताय त्याचा फळ तुम्हाला इथं दिलं जात आहे. आणि थँक्यू सो मच. सिम्प्लिसिटी, कसलं भारी कार्ड आहे हे, कसलं छान आहे ना, की नाही. या कार्डकडे बघितल्यावरच अशी आतनं असं छान वाटतं, एकदम फिलिंग रिलीफ, असं छान मस्त फिलिंग येतात. तसंच तर तुमच्या आयुष्यात आहे. आता तुमचा साधेपणा शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवत आहेत, कारण तुम्ही खूप सिंपल आहात, खूप साधे आहात, अगदी निस्वार्थपणे सर्वांसाठी करता आणि अगदी म्हणजे सहज दुसऱ्यांवर विश्वास ठेवता. आणि तर मग तुम्हाला काही गोष्टींमध्ये तुम्हाला गृहीत धरलं जातं, तुम्हाला त्रास दिला जातो, तुमच्यावर वार केले जातात, तुमचा विश्वासघात केला जातो. जी अशीच लोक असतात ज्यांच्यावर तुम्ही अगदी हे ना विश्वास ठेवताय आणि ते पुढे जाऊन तुम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. तर इथं तुम्हाला हे सांगितलं जातं, ही सिम्प्लिसिटी, खूप साधे आहात, तुमचा साधा स्वभाव निर्मळ आणि अगदी निरपेक्ष स्वभाव, आणि यामुळेच तुम्ही बरेच वेळा अडचणीत येता. तर हे तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे, हे तुम्हाला प्रोटेक्ट करायचं आहे. तुमच्यामधली ऊर्जा वाढते, तुमच्यामधली शक्ती वाढते आणि ह्या शक्तीला कुठंतरी प्रोटेक्शनची गरज आहे असं शिवशक्तींना वाटते. आणि म्हणूनच असं एक स्ट्रॉंग, कॅपेबल आणि तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्हिटीशी आणि तुमची जी ऊर्जा आहे तिला प्रोटेक्ट करण्यासाठी ही अशी शक्ती तुमच्यासाठी पाठवली जाते, कारण खूप साधी ऊर्जा आहे ही अशी. आणि तुम्हाला इथं असं मला हेही दिसते की तुम्हाला असे फरच्या रूपाने काहीतरी अशी फर वगैरे तुम्हाला दिसतील, तर ते सुद्धा तुमच्या आयुष्यात अबंडन्स घेऊन येणार असतं. मिरॅकल्स, हे फर जेव्हा असे दिसतात तेव्हा सुद्धा मिरॅकल्स आयुष्यात घडतात. तर हे मिरॅकल्सच्या रूपाने असं एक मोठं आणि जबरदस्त प्रोटेक्शन तुमच्या आयुष्यात येते, कारण तुमचा साधेपणा ही तुमची शक्ती आहे आणि ह्याच शक्तीला प्रोटेक्ट करण्यासाठी शिव तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत. थँक्यू सो मच. आणि चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तर इतका छान अशा या साध्याशा आणि सोज्वळ अशा शक्तिरूपाला प्रोटेक्ट करण्यासाठी शिव त्यांच्या आयुष्यात प्रवेश करतायत. तर असा हा छानसा मेसेज कनेक्ट झाला. आणि थँक्यू सो मच महादेव, थँक्यू सो मच. तर खूप छान असा छान मेसेज आहे की नाही. तर ज्यांना नक्कीच रीडिंग आवडली आहे ना त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि वॉन्डर्स हा मेसेज सुद्धा खूप मोठा आहे. आणि कसं बरेच वेळा असं होतं, शिवशक्ती कोणाला तुमच्या आयुष्यात पाठवतायत, तर ही शक्ती, हे शिवरूप जे आहे
जे शिवरूप आहे, जे तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, ते शिवरूप खूप मोठ्या ज्याला ह्याच्यातून ते बाहेर येते. आणि हे जे रूप आहे, हे जी ऊर्जा आहे, ही तुम्हाला प्रोटेक्शन करण्यासाठी पाठवली जाते. इथं मला खूप मोठी अशी आध्यात्मिक अशी सोल मला इथं कनेक्ट होते. आणि तुम्ही जी सोल आहात ती खूप पॉवरफुल सोल आहात. आणि तुमच्या अशा या सोलसाठी इतकी मोठी पॉवरफुल ऊर्जा जर प्रोटेक्शनसाठी येत असेल, तर तुमची ऊर्जा किती मोठी आहे हे तुम्ही इथं इमॅजिन नाही करू शकत. आणि तेच तुम्हाला इमॅजिन करण्यासाठी, ते तुम्हाला दाखवण्यासाठी ही ऊर्जा तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. कारण हे प्रोटेक्शन खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच प्रोटेक्शन देण्यासाठी ती शक्ती तुमच्या आयुष्यात येते, शिव तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत. ही शक्ती अशी आहे जी खूप अशी काय म्हणतात, अशी बल्लाढ्य असं म्हणतात की नाही, तशी अशी शक्ती ही आहे. आणि ही चमत्काराच्या रूपाने तुमच्या आयुष्यात येते, चमत्कार होते. जेव्हा ही शिवरूप शक्ती जी आहे ती तुमच्या आयुष्यात प्रवेश करते, आणि ही शक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल, तेव्हा चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यातलं सगळं घडत जाईल, सगळं घडत जाईल. ज्या ज्या गोष्टी थांबलेल्या आहेत, जिथं जिथं तुम्हाला अडथळे येत आहेत, ज्या तुमचा प्रवाह कुठंतरी थांबल्यासारखा वाटतोय, तुम्हाला पुढे जाता येत नाही, मार्ग मिळत नाही, सगळं जे मनातले तुमच्या सगळे जे प्रश्न आहेत, सगळा जो गोंधळ आहे, तो सगळा निष्क्रिय करून त्यांना त्या सगळ्या काढून टाकून, तुमच्या मनातला गोंधळ, त्या गोंधळातून तुम्हाला बाहेर काढून चमत्कारिकरित्या तुमच्या आयुष्यात हे बदल घडवून आणतात शिवशक्ती. आणि म्हणूनच त्यांचा प्रवेश तुमच्या आयुष्यात होतोय. खूप छान आणि खूप अशी पॉझिटिव्ह रीडिंग झाली आहे. आणि नक्कीच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता, पर्सनल रीडिंग हवी असले तर. आणि सर्वोच्च संरक्षण, मी तुम्हाला ह्या कार्डपासून शेवटच्या ह्या कार्डपर्यंत ही ऊर्जा मला फील होत होती. ही सर्वोच्च संरक्षण आहे तुम्हाला. कारण तुमची ऊर्जा खूप ब्राईट आहे, खूप अशी ऊर्जा आहे जी म्हणजे एक लख प्रकाश असा जो लख प्रकाश अशी तुमची ऊर्जा आहे. आणि या ऊर्जेला प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमचे चक्राज पूर्ण हील आहेत. आणि त्यामुळंच तुम्हाला इथं एवढं मोठं प्रोटेक्शन आहे. आणि तुम्हाला आता कोणत्याही लिमिट, म्हणजे ज्या बाउंडरीज तुम्ही घालून ठेवलेल्या आहेत, स्वतः भोवती ज्या बाउंडरीज घालून ठेवलेल्या होत्या, की या बाउंडरीजच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाही. कारण तुम्हाला एक कार्य आहे, मला माझी नोकरी आहे, मला माझं घर आहे, माझं कोणतरी एक हेल्थचे प्रॉब्लेम सुरू आहेत, मला माझं हे काम आहे, आणि झालं. एवढ्या ह्या चक्रामध्ये तुम्ही स्वतःला बांधून घेतलेलं होतं. तर ते बांधून जे घेतलेलं आहे ते तोडून त्यातून बाहेर तुम्हाला ही ऊर्जा काढते. आणि ह्या बांधलेल्या ऊर्जेतून बाहेर काढून तुमची जी ऊर्जा आहे ती या ब्रह्मांडामध्ये प्रफुल्लित होते, बाहेर पडते. मग ही ऊर्जा जेव्हा बाहेर पडणार आहे, तेव्हा या ऊर्जेला कुठंतरी एक प्रोटेक्शन असायला पाहिजे. आणि तेच प्रोटेक्शन शिवरूपाने तुमच्या आयुष्यात येते. कारण हे प्रोटेक्शन असं आहे, ज्याला इथं असं जर बांधून ठेवलं तरीही हे प्रोटेक्शन हे राहणार नाही आहे. बांधूनही ठेवू शकत नाही आणि पूर्ण सोडूही शकत नाही. असं म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ह्या ऊर्जेतून आता बाहेर पडाल, एका बंधनातून बाहेर पडाल, तेव्हा त्या ऊर्जेतून तुम्हाला, त्या ऊर्जेला, जी बाहेर पडणारी जी ऊर्जा आहे तिला प्रोटेक्ट केलं जाईल इथं. असा शिव, आणि अशीच शक्ती जी आहे, जी शिवरूप आहे, ती तुम्हाला इथं प्रोटेक्ट करण्यासाठी येते. कारण हे प्रोटेक्शन हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या ऊर्जेसाठी, तुमच्या आध्यात्मिक प्रवासासाठी. तुम्हाला ही ऊर्जा खूप प्रोटेक्शन देणारी आहे. आणि ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते त्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जे अशी लोक आहेत जी अशा ह्याच्या जाळ्यामध्ये अडकलेत, त्यांना एक वेगळं उच्च लेवलचं काहीतरी करायचं आहे आणि त्यासाठीच त्यांचा जन्म झालाय. पण ह्या अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये ती अडकलेली आहेत. तर त्या सगळ्या सिच्युएशन्स रिमूव्ह करून, त्यातून बाहेर काढून तुम्हाला तुमच्या मार्गाकडे प्रस्थान करायचं आहे, प्रवास सुरू करायचा आहे. आणि त्यासाठीच ही ऊर्जा तुमच्या प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रवेश करते. आणि खूप छान असा, खूप स्ट्रॉंग आणि खूप असा मोठा मेसेज इथं दिला गेलाय. आणि नक्कीच चॅनलशी आणि या रीडिंगशी कनेक्ट व्हा, कारण हे मेसेज तुमचेच असतात, तुमच्यासाठीच असतात.
तुम्हाला जिथपर्यंत हे मेसेज ऐकल्यानंतर आपली ह्या ज्या रिडिंग्स असतात ह्या टाइमलेस आहेत. ज्यावेळी तुमच्या समोर येतील त्यावेळीच तुम्हाला तुमच्या आराध्यांना काहीतरी मेसेज द्यायचा आहे, म्हणूनच त्या तुमच्या समोर आलेल्या असतात आणि त्यावेळी तुम्ही त्या बघायच्या आहेत. त्यातून जो मेसेज तुम्हाला कनेक्ट होईल तो तुम्हाला मेसेज दिला जातोय. तर नक्कीच रिडिंगची रिझोनेट झाली तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा रिडिंग कशी वाटली. आणि पर्सनल रिडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. आणि हर हर महादेव, जय श्री कृष्ण, राधे राधे. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. गणपती